हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अंतल. सो आजचा एपिसोड पण चांगला होता, मजा आली. पण ते म्हणतात ना, स्त्री स्त्रीची दुश्मन असते. म्हणजे बायका का आवडत नाही किंवा का हेट करतात, सगळ्याच नसतात. पण काही असतात त्याला अपवाद, जसं काय राखी. म्हणजे तिने तर का सगळे लिमिट्सच क्रॉस केले. म्हणजे एवढं तुम्ही त्या रेवाच्या मागे का लागलीस बाई? ऑफकोर्स ती भरपूर दिसायला सुंदर आहे रेवा, की हाईट अँड ऑल, म्हणजे इतकी ब्युटिफुल आहे ना. कालच्या पण दिवशी सगळे आलेले पाहुणे वगैरे फॅमिली, त्याच्यामध्ये तिने ती ग्रीन साडी घातलेली, आ हा हा हा, किती सुंदर दिसत होती. आणि ते नॅशनल टी व्हीवरनं तिचे काय कपडे काय फाडते आणि काय काय करते. आणि आज तर सर तिच्या पिंपल्सवरती वगैरे बोलत होती. अरे कशाला काय बोलायचंय पिंपल्स वगैरे. आणि मग नंतर ती क्रीम लावते, तुझं पोट साफ नाही, हे नाही. म्हणजे काल पण तसंच बोलत होती, तुझं पोट साफ नाही आणि पिंपल्स येतात. आज पण म्हणते तू तुझे ते पिंपल्स फोडत बसते, तुझ्या नखांमध्ये काय होते, पल्स वगैरे जात असणार आणि तेच तू इथे घेऊन येते, हात नाही धुत. आता असं कोणी करेल का? जर तुमचं काहीतरी ट्रीटमेंट तिची चालू असेल किंवा काही चालू असेल, ती क्रीम्स लावत असेल, नंतर ते क्लीन वगैरे करत असेल, त्याप्रमाणे ती सगळं ऑफकोर्स प्रिकॉशन घेतलं. एवढं कोण मूर्ख असं, एवढे सुंदर सुंदर कपडे घालते, एवढी सुंदर ती मुलगी, एवढं ते हायजीन तर पाळतच असेल ना. तर राखीचं कसं झालंय, तोंडाला येईल ते बरळते. म्हणजे तुम्हाला काही कॉम्प्लेक्स झालंय का तिच्याशी? म्हणजे तुम्ही काहीही बोला. आणि नंतर मग ते पण काटाटीमध्ये जाऊन सगळ्यांना बोलते, हा तुम्ही लोक 5-5 किलो मेकअप लावतात ऑन अँड ऑल. आणि तन्वी म्हणाली, नाही 5 किलो नाही, 7 किलो म्हणून. सो ती तन्वीला कळलंय की हाऊ टू हँडल हर, तिला कसं करायचं. आणि ती बिचारी रेवा पण, ती खरंच म्हणजे काय म्हणतात, संस्कारी मुलगी दिसते. म्हणजे कोणाला असं तिचे मुद्दे मांडते आणि सगळं बोलते. पण ती कसं कोणाला डिसरिस्पेक्ट करत नाहीये, घालून पाडून बोलत नाहीये. एवढं ती तिला करते, ती पूर्ण तिला कंट्रोल करते, तोल सांभाळते, तिला नाही अथवा बोलवते, म्हणजे भरपूर कंट्रोल करते. तर ती पण हसण्यावारे घेऊन जाते आणि तिच्याशी नाही हे करत होतं. तरी पण नंतर मग ती फिजिकल झाली राखी. ते किती चुकीचं आहे. म्हणजे तिनेच तिला खरं टच केलं. नंतर ती तिला बोलली, नंतर मग आले विशाल, तर विशाललाही तिने ढकललं. म्हणजे ऍक्च्युली तिथे एडिटिंग करण्यात आलं असेल, कारण ते जास्त झालं. कारण बिग बॉस असे कधी येत नाही. ते स्वतः बोलले की तुम्ही हे सगळं असं करू नका म्हणून. आणि मग तेव्हा ती थांबली. सो काय चाललंय तुमचं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉसमध्ये फिजिकल व्हायचं नाही. तू नॅशनल टीव्हीवर एका त्या मुलीच्या बाबतीत काय बोलते? बाहेर येऊन आलीस तर तुला कळेल की लोक तिला किती लाईक करतायत. सगळ्यांना ती किती आवडते, तिची ब्युटी आणि किती सुंदर, म्हणजे स्वतःला ती किती मेंटेन केलेलं आहे स्वतःचं. म्हणजे ती ग्रेसफुल दिसते. द वे शी इज टॉकिंग ऑल्सो, ती बोलताना सुद्धा पण किती गोड वाटते. आणि अशा मुलीला तुम्ही असं नॅशनल टीव्हीवर काहीही बोलताय. तर राखीचं तर खरं तर आता अतीचं झालंय. म्हणजे तिचा जो रबर बँड झालाय. आणि मी तर म्हणते त्या भावच्या धक्क्यावर दुसरं कोणाला काढण्यापेक्षा हिला काढा. कारण हिचा अतिरेक झालाय, हिचा गेम संपलाय, हिचा एंटरटेन संपलाय. आली तेव्हाही वाटत होतं का आणली, नंतर आली, नंतर एका हाईटवरती घेऊन गेली, आवडलं. पण आता ती इरिटेट करते. भरपूर भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर इरिटेट करते. आणि तिचं रेवाच्या मागे जी हात धुवून लागलेली आहे, ते तर बिलकुल आवडत नाहीये. आणि मग तेच सगळं चालू होतं या लोकांचं, जे बिलकुल आवडत नाही. म्हणजे मला आता बोलायला पण त्याचा राग येतो राखीचा, की तू राखी एवढ्या खालच्या तळाला आणि पातळीवर जाऊ नकोस ना. तू काय करतेस, काय बोलते, तुला तरी भान आहे का? आणि नंतर मग ते दीपालीच्या मांडीवरती पण जाऊन बसली आहे ना. दीपालीला म्हणजे ते दुखत होतं छातीमध्ये. तर ती म्हणजे ते म्हणतात ना, हॉट बॅग वगैरे लावून बसली होती तरी. तर ती म्हणाली दुखतं होतं. म्हणे हां, ते तुझ्या छातीवर दुखतंय. मी पायावर बसली, मांडीवर बसली. म्हणजे काय आहे राखी, तुम्ही किती अजून तळागाळाला जाणार आणि किती खालच्या लेव्हलवरती येऊन बोलणार. सो ते बिलकुल आवडलं नाही. आणि नंतर मग कॅप्टन्सी टास्क आला. म्हणजे कोणाचा भ्रमाचा भोपळा फोडायचा आहे ना, कोण वीक आहे आणि त्याप्रमाणे. तर मग त्यांना असं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी तर चांगला खेळतोय, तो त्याचा भ्रम आहे. नंतर कोण खेळतच नाहीये, तर पण चाललाय पुढे न खेळता, पण तो पण त्याचा भ्रम आहे. तर असे सगळे भ्रम आहेत, ते तुम्हाला फोडायचे होते. तर ते चांगला होता टास्क. पण तो ऍक्च्युली ना कसा उमेदवारीसाठी किंवा असं ठीक आहे ना, कॅप्टन्सीचा टास्क म्हणजे तो थोडा असा एकदम म्हणतात ना, रॉकिंग असायला पाहिजे होता. जरा थोडा कठीण आणि थोडा, म्हणजे ते कसं म्हणतात, कॅप्टन झाल्याचा आनंद पण असतो ना. हे कसं तुम्ही ठीक आहे, म्हणजे एक बलून्स होते, ते भोपळे होते आणि ते तुम्हाला फोडायचे, तुम्हाला कोणाचं नाही, आणि जो लास्टला राहिला तो जिंकला. तर तसं नाही, तर तुम्हाला थोडी ती बॅटल दाखवायला पाहिजे होती, थोडी म्हणजे कॉम्पिटिशन दाखवायला पाहिजे होती. पण मग ॲज युजल राखीला तर पूर्ण सीझनसाठी कॅप्टन्सीसाठी नाही सांगितलेलं आहे. सो मग तिला तिला तो तरी का दिला, हे राईट मला कळत नाही. मग ती आली आणि मग तिला सांगितलं, तुला कोणाचा भ्रमाचा भोपळा पडायचा आहे.
मग तिने आरबीचं नाव म्हणजे सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. ती दुसऱ्यांची नाव पण घेऊ शकत होती टाटा ग्रुपमधली. पण तिने मग आरबीचं नाव घेतलं, राकेशचं नाव घेतलं, की म्हणे हा खेळत नाही आणि जे मुद्दे असतात तर ते मुद्द्यांमध्ये पण पडत नाही आणि नंतर मग म्हणतात तो सॉफ्ट मनुष्य आहे वगैरे तिची ती भाषा. तर तो नाही बोलत आहे ना, तर ते मग तो म्हणाला, "मी दुसऱ्यांच्या तव्यावर पोळी नाही मला भाजायची आहे किंवा मला चिखलात दगड नाही फेकायचा आहे." तर तो असे सगळे मुद्दे बोलत होता. नंतर मग आणि त्याच्यात असं सांगितलं, की तुम्ही ज्याचं फोडाल मग तो दुसऱ्याचं नाव घेणार. मग आरबीच्या हातात आलं ती सुई, ते फोडायचं होतं ते. मग त्यांनी अनुषेचं नाव घेतलं, की काही आठवड्यात ती वीक दिसली, तिचा गेम दिसला नाही आणि ती मॅनिप्युलेट होताना दिसते आणि तिचा गेम जर्नी अशी वर-खाली आहे, असं सांगितलं. मग नंतर अनुषा एकदम गप्पच होती. म्हणजे तिचं आणि ते विशालचं कालचं त्यांचं ते भांडण झालं होतं. मे बी थोडंफार ते तिच्यावर इम्पॅक्ट असायचं. ती शांत होती का आय डोंट नो. पण ती गप्प होती. नंतर मग राकेश स्वतः तिला बोलतो, "तू बोल काहीतरी." ती म्हणते, "काय बोलू मी?" आणि मग तुम्हाला नाही बोलायचंय. आणि मग ती बोललीच नाही. मग अनुषीला आला. मग अनुषीचा टर्न आला तर अनुषीने मग रेवाचं नाव घेतलं. मग रेवाचं काही गेम नाहीये, वीक आहे अँड ऑल. म्हणजे जे आधीपासून खेळत होते मी त्यांच्यापेक्षा मग हिलाच हे करणार कारण ही दिसत नाही वगैरे. तर रेवाने परत एकदा छान तिचे मुद्दे मांडले, की तर मी बरोबर बोलते, फुलते फुकटच्या म्हणजे फालतू मुद्द्यात मी पडत नाही. नंतर मग काही रूल ब्रेक करत नाहीये आणि माझा गेम वेगळा आहे, तर त्याप्रमाणे मी खेळते. ती छान अगदी मुद्देसूद बोलते. मग रेवाच्या हातात सुई आली. मग रेवानी सागरला बोलावलं. तर रेवामध्ये गट्स आहे. ती कोणाला पण अशी घाबरत नाहीये. ती बरोबर रोखठोक बोलते. तर म्हणजे चेहरा तिचा दिसतो बिचारीचा रडवेला वगैरे, की ही आत्ताच रडून म्हणजे रडायला लागेल किंवा पण नाही, ते आहे कंट्रोलमध्ये आहे आणि तिने सागरचं नाव घेतलं, की यांचा गेम दिसत नाहीये, म्हणजे बघून बोलतात आणि वगैरे कोणाच्या बाजूने बोलायचं काय ते ते टास्क सोडून खेळत नाही म्हणजे बोलत नाही अँड ऑल. म्हणजे आजच त्यांचं ते पॅन्टीवरनं झालेलं, टाकीने तिची पॅन्ट फाडली अँड ऑल. तिथे असं म्हणणं होतं, की एवढा मुद्दा होत होता, म्हणजे तो कमी मुद्दा दाखवला, तर त्याच्यात ह्यांनी काही बोललाच नाही, काय नाही. तर तो सागर म्हणाला, की म्हणे जो पॅन्टीचा डास होता ते तुझं होतं. मी कशाला बोलू आणि काय बोलू? अच्छा, म्हणजे तुला काय या लोकांपेक्षा मी वीक दिसतो का? असं दिसतो का? त्याचा तो ॲरोगन्सपणा, त्याचा तो ओव्हर ॲक्टिंग ती चालू झाली आणि मग जोरजोरात ओरडणं चालू झालं आहे ना. सागरचा हाच प्रॉब्लेम आहे भाई. त्याला ॲक्चुअली ना सगळ्यांच्या आधी काय पता नाही तो एम-जी वगैरे घेऊन आलाय, की काय त्याला काढायचं नाही ठरवलंय का पुढे घेऊन जायचं ठरवलंय. तर त्याचा गेम तर भले तो ॲक्टर चांगला असू दे, पण ॲज तो गेममध्ये जे खेळतोय ना, तो पूर्ण विचित्र खेळतोय. इतका फालतू गेम खेळतोय ना, म्हणजे अक्षरशः ना सागरचा राग येतोय, राग. आणि आजच्या दिवसात तर पूर्ण एपिसोडमध्ये इतका राग आलाय ना सागरचा, म्हणजे नंतर-नंतर त्याने इतकं बेकार केलंय ना, म्हणजे अनुष्काच्या कपड्यांवरती वगैरे. पण तो बोलला, "अरे तुम्ही का कोणाला जज करताय? आणि तुम्ही कोण आहात कोणाला बोलणारे? कोणी काय घालायचं आणि कोणी काय करायचंय? तुम्ही इतके का स्वतःला शहाणे समजताय?" सो सागर सॉरी. आणि नंतर मग त्याने ऑफकोर्स त्याच्या हातात आला. ॲज युजुअल त्याचं सॉफ्ट टार्गेट म्हणजे सागरचा प्रभू. त्याने प्रभूला घेतले, काही याचा काही गेम दिसत नाही. काट्याच्या मागूनच खेळत असतो. म्हणजे उमेदवारीमध्ये होता मागच्या वेळी कॅप्टन्सीच्या, पण त्याचे काही प्रयत्न दिसले नाहीत वगैरे. म्हणजे स्वतःची मेहनत करताना दिसत नाही. तो म्हणाला, "नाही, मी उमेदवारीमध्ये होते, तर मी सगळीकडे जात होतो. सगळीकडे डील करण्याचा प्रयत्न करत होतो अँड ऑल. आणि म्हणजे असं नुसतं दाखवायचं लोकांना, की प्रभू माझ्यासाठी चांगला आहे अँड ऑल." आणि मग नॉमिनेशनची वेळ आली, की किंवा कसलं काही वेळ आली, की त्याला बाद करायचं हेच सागरचं. तर असं सागरचं बिलकुल नाही आवडत बाबा. नंतर प्रभूच्या हातात आलं. तर प्रभूचं एक आहे, की आतापर्यंत जेवढा त्यांनी गेम खेळलाय, तर तो एक आहे, तो रोखठोक बोलतो, कोणाला घाबरत नाही, काही नाही. आणि जे विशालसारख्या माणसाला तो घाबरत नाही, त्याच्याशी तो रोखठोक बोलतो आणि म्हणजे राकेशच्या हातात होतं विशालला बोलून त्याला त्याच्यातनं कॅप्टन्सीमधनं बाद करायचं, उमेदवारीमधनं. तर ते त्यांनी केलं नाही. त्यांनी पण अनुषीला पकडलं राकेशने. आपण ह्यानी सरळ विशालला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, की टॉयलेटची ड्युटी वगैरे करायची होती, तर तुम्ही केली नाही. तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही म्हणता, "भाड में जाओ सब लोग, मैं इसलिए कॅप्टन नहीं बनाऊ." मस्त बोलला तो एकदम रोखठोक. पण आता म्हणतायत, की न्यूज येतायत, की प्रभू गेलाय. तर आता एवढ्या लवकर तर खरं त्याला नव्हतं काढायला पाहिजे होतं. पण बाकीची लोकं पण आहेत सागरसारखे लोकं, की ज्यांना काढायला पाहिजे होतं, पण त्याला का काढलं कळत नाही. कारण तो तर चांगला खेळतोय, चांगला बोलतोय, एंटरटेन पण करण्याचा प्रयत्न करतोय. सागरचं काय, सागरचा नुसता म्हणतात ना चिडीचा गेम चाललाय सागरचा. नुसता ओरडतोय आणि काही गेम नाही आणि तेच विशालच्या मागे-मागे करतोय. बाकी कोणाचं काय गेम आहे. त्याचा पण संकेत पण त्याच्याच विशालच्या मागे-मागे करतोय, तोही करतोय. आणि अनुश्रीचं पण काल एवढी भांडली वगैरे आणि आज परत त्यांच्यामध्येच जाऊन बसलेली.
आणि त्यांच्याजवळ बोलते. तर या लोकांचा काही गेम नाही आहे. त्यांना असं वाटतं की त्याच्याशिवाय काय आमचं काही पान नाही हलणार. आम्ही इंडिव्हिज्युअल गेम नाही खेळू शकत आणि आता काही ग्रुपवर असेल तरच आपण खेळू शकतो, नाहीतर नाही खेळू शकत. डोंट नो. तुम्ही जर स्ट्राँग गेम खेळला, उलटं तुम्ही विशालच्या अगेन्स्टमध्ये गेला आणि त्याच्या विरुद्ध उभा राहिला, तर उलटं तुम्ही उभरून याल, तुम्ही शाईन कराल. पण हे कोणालाच कळत नाही. म्हणजे तिकडच्या आता आपण त्यांना टोळीच बोलू. इथं पुन्हा तुटले पण टोळीच बोलू. पण त्यांना ते कळत नाही. आणि मग त्यांनी ते यांनी विशालला सॉरी प्रभूंनी घेतलं, तर त्यांनी विशालला मग नॉमिनेट केलं, म्हणजे त्याला बाद केलं. तर म्हणजे तेच आहे ना, तर तो पोरगा रोखठोक बोलतो तरी आई लोकांनी त्याला का काढलं काय माहिती. म्हणजे काय फॅमिली वीकपर्यंत तुम्हाला घ्यायचं होतं की त्याची जी गावाकडची फॅमिली होती आणि तुम्हाला तो टी-आर-पी घ्यायचा वगैरे म्हणून त्याच्या तोपर्यंत तुम्ही ठेवला होता त्याला. डोंट नो मेकर्स काय विचार करतात त्यांना. भाऊचं तर काही कळतच नाही. म्हणजे रितेश तर त्याला म्हणतात ना पाण्यात बघतो तशातली गत आहे. त्याचे एक्सप्रेशन, द वे त्याच्याशी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा पण इतकं ते विचित्र त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव असतात. म्हणजे तो डिमीन करतो, डिसरिस्पेक्टफुल आणि बोलतच नाही एकतर आणि बोलला तरी काहीतरी वेगळ्याच टोनमध्ये तो बोलतो. नंतर ऑफकोर्स विशालकडे आलं तर विशालने दीपालीचं नाव घेतलं. ते पण त्यांच्यासाठी सॉफ्ट वगैरे. पण त्यांनी जे मुद्दे बोलले तो बरोबर बोलला विशालचा. म्हणजे काय गेम नाही दिसत आहे. म्हणजे 11व्या आठवड्यात आलोय. तरी पण तिचे काही गेम दिसत नाहीये आणि इव्हन ती काट्याची पण प्रायोरिटी नाहीये आणि ग्रुपमध्येच खेळते. तिचा इंडिव्हिज्युअल गेम नाहीये. आणि प्रत्येक मुद्द्यामध्ये रडते आणि मग ते रडताना आम्हालाच वाईट वाटतं, की हिच्याशी कसं बोलायचं आणि काय. तर हे अगदी बरोबर त्यांनी मुद्दे मांडले. कितीही काही म्हटलं ना, जरी विशाल निगेटिव्ह दिसलं ना, तर फ्रँकली स्पीकिंग ना, तर त्यांनी ते जर स्वतःवरती जर काम केलं असतं ना, तर मला वाटतं यावेळी विशालनं आय रिअली फील की तो विनर असता. कारण तो गेम खेळलाय, तो टास्क खेळलाय, त्यांनी टोळी बनवली, सगळं काही प्लॅनिंग, प्लॉटिंग ईच अँड एव्हरीथिंग तो करतोय. पण आज त्यांनी काय केलं माहितीये का? जेव्हा तुम्ही लोकं असताना तुम्ही सगळ्यांना घेऊन चालले पाहिजे. आता तर याच्यामध्ये पण म्हणजे जसा शिवचा वगैरे सीझन होता, तो पण कसा खेळत होता. ते दादा व ताई वगैरे करत होता तिकडे मराठी सीझन. नंतर मग हिंदीमध्ये पण आला तर त्यांची मंडळी मंडळी सगळ्यांना घेऊन तो गेला पुढे आणि सगळ्यांचा विचार करून तो पुढे गेला. तर त्यालाच गेम म्हणतात. इथे त्या विषयाने सगळ्यांच्या खांद्यावरती पाय ठेवून तो पुढे गेलाय. तर म्हणजे कसं माहिती तुमच्या स्टोरीतल्या लोकांशी तुम्ही मागे बोलता आणि मग तीच एक बाहेर गेली. मग त्याच्यामुळे तुम्हाला धब्बा तर लागलाच ना, की तुमच्यामुळे टोळी रिकामी झाली. तुम्ही जरी म्हणाले मी राहिलोय, मग तुम्ही काय लोकांना मारून तुम्ही राहणार तर त्याला अर्थ काय? म्हणजे तुम्ही साप आहे, मी दुसऱ्यांना दंश मारणार आणि तुम्ही राहणार तर त्याला काय अर्थ नाही. तर तिथेच कुठेतरी एक चुकलंय. तर ती थोडी निगेटिव्हिटी दिसली आणि रुचिता बरोबर त्यांनी थोडंफार केलं. अदरवाईज विशाल क्लिअर विनर होता. कारण पूर्ण सीझन हा त्यांनी गेम खेळलेला आहे. तर त्या एका 2-4 गोष्टीसाठी तो विशाल आवडत नाहीये. बाकी बेस्ट. तर त्यांनी हे मुद्दे पण तो मांडताना इतके व्यवस्थित मांडतो आणि आता कालच्या पण 2-3 दिवसामध्ये फॅमिली वीक चालू होता. सगळ्यांच्या पॅरेंट्स बरोबर म्हणजे जे घरातले फॅमिलीमधले सगळ्यांशी तो चांगला ग्रीट केला विशालने. सगळ्यांना त्यांनी चांगलं वेलकम केलं. सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून सगळ्यांशी बोलत होता. सो मग असं आहे ना मग आपण कधी-कधी असं म्हणजे बाहेरचं असं सगळं रिस्पॉन्स काट्याला जरा जास्त रिस्पॉन्स आहे, टोळीला नाही आहे. कारण ते निगेटिव्हच दिसतात आणि काटा अजून टिकून आहे वगैरे आणि टोळीले धडाधड सगळे गेले, बाल्कनीतले सगळे गेले. तर काट्याला सगळ्यांना कसं प्रेम पण मिळते, सपोर्ट पण मिळते. त्यामुळे त्यांना तसं दिसतं. पण तिथे थोडंफार हेच आहे. मग तन्वीचा ग्राफ बघितला तर तन्वीचा पहिला वीक सोडला, तर तन्वीचा ग्राफ कुठे डाऊन दिसतच नाहीये. तन्वीचा ग्राफ तर नेहमी अप-अपच दिसतो. जेव्हा कॅप्टनमध्ये शिपमध्ये होती, तेव्हा फक्त ते 2-3 दिवस तिचं जरा डाऊन गेलं. अदरवाईज काय तन्वीचा ग्राफ चांगला आहे. चांगले टास्क घेते, चांगली राहते. तिचे जेस्चर चांगले आहेत. ती सगळ्यांशी चांगलं बोलते, पॉइंट ठेवते, मुद्दे मांडते. आता काल पण प्रभूचे आई-वडील ज्या आईला साडी वगैरे दिली. भले लोकं म्हणतात की तो दिखावा केला किंवा काय मग मुद्दामून व्हॉटएव्हर. कशासाठी केलं? करू दे. केलं ना. जेस्चर इज इम्पोर्टंट. करणं इज इम्पोर्टंट. का केलं ते जाऊ द्या तशातली गत. सो मग इथे त्यांनी दीपालीला तर त्यांनी सरळ मस्त मुद्दे मांडले दीपालीसाठी. तर ते मला सगळे मुद्दे आवडले. दीपालीचं काय दीपाली मला आवडायची आणि आवडते पण. पण ती रडणं उगीचच आणि तिला मग मानुषीसारखी लोकं म्हणतात ना हिला गेम कळत नाही. आता नंतर असं झालं आता दीपालीकडे आलं ती सुई दीपालीकडे आली आणि नंतर मग लास्टला कोण राहिले संकेत राहिला आणि ही राहिली तन्वी राहिली. मग आता तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, बघणाऱ्याला माहिती आहे, आतमध्ये माहिती आहे, हे काटा टीममधली आहे. ही तन्वीलाच देणार आहे. मग का त्या संकेतशी एवढे आर्ग्युमेंट्स करायचे? का एवढं बोलायचंय संकेतशी तुला?
तो एवढे स्वतःचे मुद्दे मांडत होता, स्वतः किती चांगला आहे ते सगळं सांगत होता, करत होता. का तुला सगळं हे ऐकायचंय? आणि म्हणतात ना, शब्दाला शब्द लागतो आणि शब्दाने शब्द वाढतो. तुम्हाला काय एवढं बोलायचंय त्या पॉईंटवरती? जे की क्लिअर कट तुम्हाला माहितीये की तुम्हाला तन्वीला द्यायचंय. ती असं असं करत होती. आता एक क्षण असं वाटलं ही ह्याच्यामध्ये म्हणजे मॅनिप्युलेट होते की काय, आणि त्याला देते की काय कॅप्टनशिप, किंवा असं वाटतं असं असं करताना तो हिचाच फुगा फोडते की काय तन्वीला. म्हणजे चाललेला आतमध्ये, आणि इथे भीती आम्हाला वाटत होती की ही तन्वीचा फुगा तर नाही ना फोडते, म्हणजे भ्रमाचा भोपळा. सो दीपालीचं काय मग बरोबर बोलतात लोक की हिला गेमच कळत नाही, कुठेही काही बोलते, कसंही बोलते, आणि मग बोललं कोणी केलं की तुम्हाला रडायला येतं. असला कसला गेम. नंतर तो विषयाने एक एक पॉईंट ठेवला, तो एकदम परफेक्ट पॉईंट ठेवला. भले मला दीपाली आवडते, शी इज अ मॅच्युअर, सगळ्यांना हे करते, प्रेम लावते, जिव्हाळा लावते, प्रेम करते. पण त्या दिवशी पण ते जेव्हा फॅमिली आली तिथे पण ती कनेक्ट झाली नाही. म्हणजे तुम्ही एवढं लोकांसाठी तुम्ही रडता आणि लोकांना तुम्ही दिलासा देता, आणि तुमच्या सासूसाठी जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुमचे इमोशन्सच नव्हते. तो तर मला लॉजिक काहीच कळलं नाही. आम्ही नाही म्हणत बाबा हमसा हमशी रड आणि हे कर आणि ते कर. अरे पण काहीतरी, म्हणजे तू मुलाला एवढं प्रेम करत होती, आपुलकीने तुझ्या भाजीला काय झालं ते विचारत होती, आजी कशी आहे, ते जे जिव्हाळ्याने ते सगळं विचारत होते. तेवढं ती जिव्हाळा, तेवढं ते आपुलकी, आणि ते तेवढं जे सगळं होतं ते सासूसाठी नाही आलं. जबकि ती म्हणत होती की माझ्या आयुष्यामध्ये या 2 बायका जाम स्ट्रॉंग आहेत, माझी आई आणि माझी सासू. सो तिथे ती थोडी तिने मायनस पॉईंट झाले. आज पण तिने ते सगळं चाललेलं त्याच्यामध्ये पण तिचे मायनस पॉईंट झाले. मग अशा रीतीने तन्वी कॅप्टन झाली. आणि मग तन्वीचं सगळं म्हणायचं की म्हणे इथे कसं आम्ही जरी वेगवेगळे असलो तर आम्ही प्रत्येकामध्ये आम्ही लोक म्हणतात ना याची कॉपी करतो किंवा याच्या मागून खेळतो, आणि असं आम्ही प्रत्येकामध्ये आम्ही प्रत्येक जण आहोत, पण आम्ही सगळेजण इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहोत आणि आम्ही स्ट्रॉंग आहोत. नंतर मग अनुश्रीचं चालू झालं तिथे संकेत बरोबर वगैरे बसलेले, म्हणजे हिने गेम पाळटायला पाहिजे होता. का बाबा ती गेम पाळटेल? तिच्याच ग्रुपमधले 2 जण कोण असतील तर तिथे तिला काहीतरी करेल. अपोजिट ग्रुप मधला माणूस उभा आहे, ती त्याला का कॅप्टन बनवेल? ती स्वतःच्या माणसाला स्वतःच्या ग्रुपला बनवेल ना. पण तो म्हणतो की माझ्यामुळे मी तुमच्याबरोबर राहीन आणि तुम्ही अजून स्ट्रॉंग व्हा. का? आमचा स्ट्रॉंग माणूस आहेच ना. तो स्ट्रॉंग माणूस अजून स्ट्रॉंग होईल. त्याला आम्ही करू, आम्ही तुम्हाला का बाहेरच्या लोकांना करू? सो काही अनुश्रीचे ते सगळे पॉइंट्स होते आणि संकेतचे पण पॉइंट्स ते तसेच होते. आणि मग प्रभू रडत होता की मी कमजोर दिसतो, मी वीक दिसतो, त्यामुळे मला कॅप्टन बनवत नाही. माझं स्वप्न होतं की एकदा तरी मला कॅप्टन बनायला हवं होतं, पण मी कॅप्टन नाही झालो, आणि त्याचं ते चालू होतं. आणि नंतर मग तेच सगळ्यानंतर सागरचं म्हणे पॅन्ट फाडली म्हणजे हिचं रेवाबद्दल बोलायचं, तिची पॅन्ट फाडली तर मी का बोलू? तो अनुश्रीला बोलत होता. तर मी का बोलायचं, मी का करायचं? ही आता आलीये आणि ही आता आम्हाला सांगणार ना आम्ही कसा गेम खेळायचा. आम्ही 11 आठवड्यापासून आम्ही गेम खेळतो आणि ही तर आत्ता आली. म्हणजे तो जो सागर तर इतका मला असं तोंडात येतं, बेकार माणूस आहे ना बाबा. कसा बोलतो, कसे तो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स करतोय, म्हणजे इतके दुष्ट माणसासारखे. शट, एकदम बेकार. नंतर मग रेवा पण बोलत होती की हे नुसतं दाखवायचं की आम्ही प्रभूला सपोर्ट करतोय, का बोलायचं सपोर्ट करतो सपोर्ट, आणि जेव्हा वेळ येते तेव्हा सपोर्ट नाही करायचा. नंतर मग ह्याचं अनुश्रीचं आणि ते विशालचं पण सगळं बोलणं चालू होतं की म्हणजे ते स्ट्रॉंग, आणि हे मी मला का दिलं, तुला का नाही दिलं. मग ती सांगत होती संकेतला की तो, मग संकेत विचारत होता की मग तुला कोण स्ट्रॉंग वाटतं. म्हणतो तू आम्ही दोघं म्हणजे संकेत आणि तन्वी असेल तर तू कोणाला केलं? तर ऑफकोर्स मी तन्वीला केलं आणि तन्वी स्ट्रॉंग आहे. तर मग मी स्ट्रॉंग नाही आहे का? नाही तू पण स्ट्रॉंग आहे, पण तुझ्यापासून ती स्ट्रॉंग आहे, ती आधीपासून आहे. तू मला तुला कसं तो सांग ना, पण माझ्यामध्ये काय कमी आहे? तर म्हणे मी का आता का सांगू, माझ्या डोक्यात आहे, मी आता नाही सांगणार. म्हणतो सांग ना मला, पण म्हणजे मी त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करेन वगैरे. तर तो चांगला पॉईंट बोलत होता संकेत तिथे. नंतर प्रभू म्हणत होता तुम्ही सगळं ते काढायला नव्हतं पाहिजे होतं, म्हणजे किती किती काय काय सागर बरोबर बोलत होता. अच्छा, सागर म्हणतो अच्छा मग हे बोलायचं नाही का, अच्छा मग ते बोलायचं नाही का, अच्छा चला माझी चुकी झाली, मी बोल. आणि मग तिथे संकेतचं कळलं आणि संकेत म्हणतो आय एम सॉरी, त्याला हे करतो. म्हणजे ते एकदम त्याची म्हणतात ना डिसरिस्पेक्ट केल्यासारखं प्रभूचं. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही याला एवढं समजावण्याचा प्रयत्न करतो, आज समजत नाही. परंतु हा सागर म्हणतो सॉरी, म्हणजे त्याला समजत नाहीये. संकेत तेही ऐकले, संकेत पण गेलाय. माहिती नाही आता उद्या कळेल आपल्याला कोण गेलंय ते. म्हणजे प्रभूची तर न्यूज येते स्ट्रॉंगली की तो गेलाय, संकेतचं पण येते, पण ते म्हणजे जास्त येत नाही, पण तरी पण बातम्या येतात की संकेत गेलाय आणि 2 जण गेले. सो बघूया आता आपण उद्या दोघं जात आहे की नाही जात आहे. नाही
नंतर मग अनुश्रीचं आणि आरबीचं बोलणं चालू होत होतं, की म्हणजे त्यांनी अनुश्रीला केलं ना म्हणून ती त्याच्याशी बोलत होती. "ते मला थोडा मानसिक त्रास होत होता वगैरे म्हणून माझा थोडा गेम डाऊन झाला होता. तू पण मध्ये-मध्ये कसा खेळत नव्हता, म्हणजे तुला पण मानसिक त्रास होत होता." म्हणजे राखीचं आणि त्याचं जे चाललेलं. तर त्यामुळे तसं माझं झालं होतं. मग ते म्हणजे अनुश्री तेच सांगत होती संकेतला, सॉरी ह्याला असं आरबीला, सॉरी आरबीला. आणि मग तो आरबी पण म्हणत होता, की "नाही मला तुझा गेम थोडा कमीच वाटल्या आणि जर्नी तुझी अशी अप्स अँड डाउन्स आहे, तर त्यामुळे मला म्हणून मी तुला केलं." मग तो म्हणत होता मुद्दामून, की "मग तू काय केलं असं?" ती म्हणाली, "नाही मला विशाल स्ट्राँग दिसतो." विशाल स्ट्राँग. मग ती आरबीला विचारते, "तू कोणाला केलं असतं?" तर तो म्हणतो, "ऑफकोर्स मी संकेतला केलं असतं. मला संकेत स्ट्राँग दिसतो." तर "माझ्यापेक्षा स्ट्राँग दिसतो?" तो म्हणतो, "हां, मला संकेत स्ट्राँग दिसतो." सो असे प्रत्येकजण एकमेकांना बोलतायचे, हा कोण स्ट्राँग आहे आणि सगळ्यांची विचारपूस चालू आहे. नंतर मग सागर बोलतो, "रेवा आजकाल डोक्यात जायला लागली आहे. तिचा गेम काय आहे?" आणि सगळं म्हणजे सागरचं मला खरंच काय कळत नाही. का तिच्याविषयी एवढं बोलतोय वगैरे. आधी ती जेव्हा स्टार्टिंगला होती तर तिच्या बरोबर बोलत होता. आता ती काटामध्ये जाऊन बसते तर तिच्या अगेन्स्टमध्ये बोलायला लागलाय. म्हणे या लोकांना काय मुद्दे, जसं दीपालीचा आणि रेवाचा, या लोकांना काही मुद्देच कळत नाही. मला तर असं वाटतं भिंतीवर डोकं आपटावं की काय आणि काय असं सगळं बोलत होती. नंतर मग राखीचं चालू झालं, की आरबीला बोलत होती, "तुझी बहीण आली होती. ती चांगलं बोलली मला, चांगलं सांगितलं मला तिने, समजावलं." बरं आरबी बोलत होता, "काय समजावलं?" म्हणते, "नाही, ते मी कशाला सांगू काय समजावलं आणि काय सांगितलं." नंतर मग आरबी पण म्हणत होता, म्हणे, तुझे तर काय मुद्दे नसतात आणि ते. म्हटलं, "हां, मला तर कॅप्टन बनायचं नाही." "का आरवी? का नाही कॅप्टन बनायचंय?" तर म्हणे, "काय ती फुकटची इम्युनिटी म्हणजे." "कसली फुकटची इम्युनिटी? म्हणजे तुम्ही खेळला नाही तरी तुम्हाला इम्युनिटी मिळणार." "आरवी, सॉरी काय बोलतोस नाही का?" ते बोलतो, "सगळेजण म्हणतात कॅप्टनशिपसाठी खेळायची. कॅप्टनशिप तुम्ही मिळवली पाहिजे, ती अर्न केली पाहिजे. तर जेणेकरून तुम्हाला म्हणजे म्हणतात ना इम्युनिटी मिळेल आणि तुम्हाला ती इम्युनिटी नकोय. वीक असेल तर जाणार, नाही वीक असेल मग खेळलो तर मी राहणार." अरे, हे काय तुझे मुद्दे? तू बाहेर तुला एवढा सपोर्ट आहे, सगळं आहे. आणि तू असा का खेळतोयस? आणि सगळं म्हणजे टास्कमध्ये तू सगळं बट्ट्याबोळच करतो. म्हणजे फिजिकल टास्क पण खेळत नाही आणि आज तो साधा सिंपल टास्क होता संतूरचा, तो लेमनचा. नुसते तिथे लिंबू शोधायचा होता रे त्या बॉक्समधनं. तो त्या अनुश्रीने किती एका काही सेकंदात तो लिंबू बाहेर काढला आणि तो शोधतोय आणि तो म्हणतो, "नाहीच आहे, नाहीच आहे, नाहीच आहे." अरे किती वेळ? नंतर मग ती अनुश्री आली. अनुश्रीने तुझ्या त्या बॉक्समधनं शोधून दाखवला. तन्वी आली. तन्वीने तो शोधून दाखवला. आणि मग अशा प्रकारे मग हे लोकं टास्क हरले, तो संतूर टास्क. भले कसला तरी तो प्रमोशनल टास्क असू दे, काहीही असू दे. पण तुम्हाला खेळणं तुम्ही गरजेचं ना. असं कसं? तुम्हाला लिंबूच नाही सापडला. किती वेळ झाला ते म्हणजे त्या अनुश्रीने केल्यानंतर तिच्या नंतर 3 मेंबरनी खेळायचं होतं. सगळ्यांनी येऊन तिथे प्लेट्स लावल्या आणि ह्याला लिंबूच सापडेना. सो आरबी तुझ्याकडनं एक्स्पेक्टेशन जास्त होते. तू खेळावं भरपूर इच्छा आहे आणि तू जिंकावं ही इच्छा आहे. पण तू आय एम रिअली सॉरी, असं जशी-जशी वेळ येते, तर तू कुठेतरी लांब जातोय असं वाटतंय खरं. सो बघूया आपण. आता उद्या तर भाऊचा धक्का आहे. तर ते काय भाऊचा धक्का तर सगळ्यांना माहितीच आहे. तर धक्का नसतो, तो गप्पा असतात. नंतर आजकाल गॅदरिंग होतं, तर नशीब गॅदरिंग नसतं. रविवारचं संडे-फंडे डान्स-बिन्स कमी झालाय. काहीतरी टास्क येतात, तर ते चांगलं आहे. मागच्या रविवारी तेच दाखवलेलं. उद्या बघूया कोणाचं लेफ्ट राईट घेतंय आणि कोण आता घराच्या बाहेर जातंय. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.